जय गुरुदेव. खूप लोकांना पितृदोष असतो. तो पितृदोष कसा काढायचा हे काय माहिती नसतं. तर माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये पितृदोषावर उपाय मी सांगितलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तो उपाय नक्की बघा. आणि अमावस्यापर्यंत, आता तुम्हाला 2च दिवस राहिलेत, तर अमावस्यापर्यंत हा उपाय ज्यांना करता येईल त्यांनी करा. अमावस्याच्या दिवशी केला तरी चालेल. तर पितृपक्षामध्ये असं असतं, आपले पितृ जे आपले गेलेले वाडवडील कुणी असतील ते 15 दिवस हे आपल्याबरोबर असतात. सगळे ते बघत असतात की आपण काय करतो त्यांच्या नावाने, किंवा त्यांचं ते इथं 15 दिवस असतात आपल्यामध्ये. तर खूप लोक मोठं जेवण ठेवतात, बऱ्याच लोकांना बोलवतात, ज्याची त्याची जशी ऐपत असेल त्या पद्धतीने करतात. कोणाकोणाकडे तर परंपराच आहे. तर खूप चांगलं. पण काही काही लोक असं म्हणतात की आमच्याकडं पद्धतच नाही, आम्हाला काय माहितीच नाही, आम्ही काय करत नाही पितरांच्या नावाने. तर मग करत नाही, त्यांना सुख लागत नाही, तर पितरांच्या नावाने हे काहीतरी दानधर्म केलं पाहिजे, त्यांना हा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि हा पितृ पंधरवडा असा आहे की ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागतं, त्यांना नैवेद्य हा द्यावाच लागतो. ते उपाशी असतात आणि खूप त्रासात असतात. जेव्हा आपण त्यांना खायला देतो तेव्हा ते शांत होतात आणि ते आशीर्वाद देतात. हे कोणाला माहिती नाही आहे, पण ही गोष्ट खरी आहे. तर ज्यांना कुणाला खूप मोठं करता येत नाही त्यांना मी साधं घरच्या घरी पितरांसाठी नैवेद्य कसा करायचा ते सांगितलेलं आहे. मागच्या माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तुम्ही चेक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला ते सगळं भेटेल. आणि नवीन मी काही व्हिडिओ टाकणार आहे महत्त्वाचे, तेही भेटतील. तर हे खूप महत्त्वाचं आहे की पितरांचं हे आपल्याला करावंच लागतं. नाही केलं की खूप मोठा दोष निघतो आणि खूप त्रास होतो. आणि त्या त्रासासाठी आपल्याला खूप पैसा मोजावा लागतो. त्यासाठी वेळेस सावध व्हा. तर अमावस्यापर्यंत वेळ आहे. ज्यांनी पितृदोषावर काही केलं नसेल नैवेद्य त्यांनी नक्की करा आणि सांगितलेले उपाय करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देऊन पद्मावती माता.